मित्रांनो आता कपडे घातलेले आहेत, असं थोडं मागं थांब. बघा कशा दिसते आपला साहेब. चांगलं तुला आवडतंय का शर्ट चेंज करायचा? शर्ट वेगळा घ्यायचा का? आता शर्ट दाखवलेला आहे, मोठा होते काय? बसेल का? कलर कुठला पाहिजे बाय तुला? कोणता आवडतोय तो कलर दाखवूयात. आम्ही आलोय आता वडापाव खायला आणि या ठिकाणी बघा एक पाव, वडा, मिरची, ही शेंगदाण्याची मिरची आणि बघा हे दिले सगळं सॅम्पल वेम्पल. आपली पगोबी वडापाव खाते. या बघू कसा वडापाव आहे मित्रांनो. आता पगोने मी वडापाव खाल्लंय. किती खाल्लं वडापाव बघू आपण. छो वय राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आपला ब्लॉग झाला आहे आता चालू आणि सकाळ सकाळी तुम्ही पाहिलं असेल आपल्या वाड्यावरती काय आलं होतं. तर मित्रांनो ते आलं होतं रिडकू. कुठून आलं होतं काय आलं होतं काय माहिती. आपली कुत्री भरपूर भुकत होती त्याकरता मला आली चाक आणि आपल्या घोड्यांच्या तिथेच येत होतं. तर आपल्या असं ह्याच्यामध्ये काय असतं माहिती का, म्हशीचा आणि घोड्यांचा लय मोठा वाद असतो नाही का. घोडी दिसल्या म्हशी जागा मारायला पळत येतात नाही का घोड्यांना. तर हे बारीक होतं त्यामुळे ह्याने काही अटॅक केला नाही आपल्या घोड्यांवर. तरी ते घोड्यांच्या जवळ यायचं आणि आपली कुत्री तर किती भुकत होती तुम्ही तर पाहिली. तर मित्रांनो आता आपला इथून पुढं दिवसभराचा ब्लॉग सुरू. आपली सगळी मेंढरं चालवले ते आता वर मित्रांनो. वरती तिकडं वर न्यायचे ते चारायला. हे आपली आता खसरं बिसरं. आता जर पाऊस असता तर अख्खी रोपं बिपं असती, पण आता पाऊसच नाही त्यामुळं सगळी मोकळीच आहेत मित्रांनो. अजून इकडं वावरच नीट केली नाही कारण का आता पावसाची यंदा लेट पडण्याची शक्यता आहे. काय दादा चरायला खोरापल्याला गोळू खात्यात का? हा पण पाणी नाही ना पिणार आता. हा काय पेतेल ती पेतेल मित्रांनो. पण गोळू खाऊन पाणी पेतात बरं. पाणी नाही पित असं गोळूत भरपूर पाणी असते. तिधर हातात फेपशे आणल्यात पगोने. पगोला बाबा इथं आल्यावर काम लागतं मित्रांनो. मला दिले ते ह्या 2, दादांना 1 आणि पगोला 2. ती सगळी मेंढरं चालले ते मित्रांनो विहिरीवरती पाण्यावर. पहिली एकदा विहीर दाखवली होती तेव्हा काय मेंढरं पाणी पिली नाही आणि आता नेमकी पाणी पिते ते का नाही तेच पाहण्यासाठी आम्ही चालवले ते. म्हणजे पेत असते मला वाटते पेतेलच. आपली 2-4 मेंढरं पाणी प्यायला गेले ते विहिरीत. हो का कसं पाणी मित्रांनो. एक तर कोकरं बघा किती पाण्यात गेले या पार मध्ये जाऊन पाणी पिते. दादा जिवंत जरा आहे हा नाही तर एवढ्या उन्हाळ्यात पाणी नसतं मित्रांनो या ठिकाणी. कोकरं तर बघा निम पाण्यात गेलं आणि पाणी पिते. कसं पाणी पिते ते बघा कशी जाऊन एक अर्ध भरपूर खोल आहे मित्रांनो. ते आता पहिल्या इकडून वाट होती ती आता बुजावली वाट. अशी येऊन आपली मेंढरं पाणी पिते ते.
अरे अरे ढासळते बिला कधी करडलंय बेकार मित्रांनो. कुठं जाते ते पर कपारी कपारीने. मेढा आल्या तर इकडं वरच्या साईडला, पण ह्या जाळवंडात बी गेले ते मित्रांनो. काय काय मेंढरा नाही ते चालायला, त्यांच्या मापाचे रस्ते आहेत ह्या जाळवंडात नव्या. आपली मेढरा ह्यात बी गेले ते काय 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 मोहरं आल्या ते. आणि आपल्या मागं बी आहेत बघू. आपली मागून येते खालून बी बरीच मेंढरं गेल्या ते. हा मी तर वरल्याच साईडने आलोय बा सगळीजण. बघू बघा कशी पळते आपली. मग बघू काय चालले. हा मेंढरा का आली आज तू? खाया खाल्लं का नाही? खाल्लं की. काय काय खाल्लं? पेप्स्या 2. हा एक कोला खाल्लं मी. हा. तू 2 पेप्स्या. दादा मी एक पेप्सी. जिकडं मेंढरं आल्यात ना इकडंच मित्रांनो आपल्याला एक अर्धा आंबा भेटला तर भेटेल. नाही तर आता खरं तर आंब्याचा सीझन संपून गेलेला नाही का. सगळं झाडाचं आंबं पडून गेले ते. थोडं कवचित गावरान आंब्यालाच आंबं येत नाही तर मग आंबं संपलेले आहेत. तरी आता बघू गावला आपल्याला एखादा खायला तर गावलंच. काय गोतून? अरे देवा चल 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 चल. कळशी गुतली हांडा आहे हांडा. हांडा अडकला ना मुडके. आता कसा काढायचा बघू कसा काढायचा रे. काढ की. ते वरडाय लागले. हरत हरत राहिला असतं इथंच बघू. हा आता आपल्या मेंढरांना राहिलं काही चारायला. त्याकरता मग आपण हे सुबाबळीचा पाला पाडलाय. बघा कशी आहे सुबाबळ. भरपूर मोठं खोड बिड मित्रांनो. बघा असं आपण गेलो होतो वरती पारतो का त्या शेंड्यात. त्या शेंड्यात गेलतो आणि आता पाला पाडलाय. फुलं राहिले तर आपले मेंढरं मस्तपैकी सुबाबळीचा पाला खाते ते. आणि ही शिळी का पाला खाय नाही सुबाबळीचा. अरे सुबाबळीचा पालाच खाय नाही कसं काय खाय नाही. सुबाबळीच्या पाल्याला बी एवढं मन लावून खायनात आपली मेर. यायला झाली काय. कोकिळाचा आवाज काढ बाय. कोकिळाचा काढ की असं को कळू दे किवायचं. आता पाऊस येणार होय दादा. कोकिळाने आवाज काढलाय आता पाऊस येणार भाऊ आपल्याला. काय याचा आवाज येऊ. कावळ्याचा. हा काढ अजून काबळ्याचा आवाज काढ. काव काव काव. हा तर तुला दुसरा कायचा येतो. मांजराचा. हा म्याव हा म्याव हा म्याव. हा दुसरा कायचा येतो. कुत्र्याचा. हा काढ. ब ब ब ब ब ब. हा अजून अजून कायचा आवाज काढणार. गायचा मेंढराचा कोकऱ्या. हा काढ मेंढराचा काढ. हा शिचा. हा बरं शिळीचं काढ. हा माणसाचा आवाज काढ. माणसाचा. तू काय करताय मित्रांनो आपल्या बकऱ्या का कोण आलाय बघा. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. मग तू 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 बी हॅपी बर्थडेच म्हणायचं होय. तर मला सांग. हा आज याला दवाखान्यात नेलत. बरं हॅपी बर्थडे. मी हॅपी बर्थडे म्हणल्यावर तू थँक्यू म्हणायचं का हॅपी बर्थडे म्हणायचं. तर यावेळेस मित्रांनो दीदी सुद्धा आले. ही सुद्धा दीदी आले. ताई सुद्धा आल्या ते बघा. बघू बघा चढ उतरून येते. अरे 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 दमानी 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 बरी पडली नाही. मला तर वाटलं पडशील आता. हुशार आहे तो. पाय दुखायला लागला. तर मित्रांनो आता घरचं सगळं कामधंदा आवरून आणि कुठे आलोय बघा या ठिकाणी आलोय. तर आपल्या प्रगतीला सुद्धा माझ्यासोबत घेऊन आले. तर आता काय झालं मित्रांनो शाळा भरलेली आहे आणि प्रगतीला शाळेमध्ये पाठवायचे. तर त्यासाठी तिला कपडे तर आम्ही असं तसं घेणारच होतो. पण मित्रांनो आता आलोय कपडे घ्यायला. जे बघू आपल्याला कपडे घ्यायचे. कपडे ना चला ओके इकडं दुकान आहे. चला असं
तर आता मस्तपैकी कपडे घेऊ तिच्या मनाने, तिला जसली आवडतील तसले कपडे घेणार मित्रांनो आपण. हेच घे तेच घे असं नाही, तिला जे आवडेल तीच कपडे घेणार आहे. तर मित्रांनो आता आलतो एका दुकानात, येथे तर काय पगोच्या मापाचे कपडे नाही आहेत. मग आता चाललोय आम्ही दुसरीकडे. आता बघावं लागेल तिच्या मापाचं नाही का, तिला जे पसंत तेच घ्यायचे आपल्याला. मित्रांनो आपण आलेलो आहे दुकानात आणि आता दाखवायचे ते कपडे तिला, जे पास पडेल ते तिला द्यायचे नाही का. बसल ना तिला तब्येतीचे आणि बघा. आता शर्ट दाखवलेला आहे, मोठा होते काय बसेल का पण. हा कलर कुठला पाहिजे बाई तुला, कोणता आवडतोय तो कलर दाखवूयात. डायरेक्ट बाबा एकदम पटकन सिलेक्ट केलं बाबा. घालून मित्रांनो आता कपडे घातलेले आहेत. असं थोडं मागं थांब. बघा कशा दिसते आपला साहेब. चांगलं तुला आवडते का शर्ट चेंज करायचा, शर्ट वेगळा घ्यायचा का. हां आवडले का पण, पॅन्ट बसली का मापात. खालून काय दुमडा बिंबडायला लागते. बसले मित्रांनो, झाले बरं का मापात ओके मध्ये. कशी दिसते बघू कमेंट करून सांगा. एकदा इकडे आरशात बघ, तुला स्वतःला बघित कसं दिसते. चांगलं दिसते का सांग की, बोल की. हां छान दिसते मित्रांनो, छान दिसते. मित्रांनो फायनली आपल्या पगोला कपडे घेतलेले आहेत आपल्याला दादांनी, व्यवस्थित दिली एकदम नाही का कपडे बी. तर आता ती बी येते आपलं बोट घालून. चला बोट घालायचे चालले. बघू आवडली का नाही सांग की. नक्की ना. हां हीच पाहिजे होती का दुसरी पॅन्ट आहे का बक्कलची तू म्हणलेली तशी. आम्ही आलोय आता वडापाव खायला आणि या ठिकाणी बघा एक पाव वडा मिरची, ही शेंगदाण्याची मिरची आणि बघा हे दिले सगळं सॅम्पल वेम्पल. आपली पगोबी वडापाव खाते या. बघू कसा वडापाव आहे, छान आहे ना. तर मित्रांनो आपण आता ना पगोला आणलं ना, असं मी कोणाला जरी आणलं तरी खायला प्यायला चालतो. आपल्या पगोला आता वडापाव चारायचं चाललंय बघा, मस्त लागतंय ना. वा आता पगोला वडापाव बिडापाव चारून घरी न्यायचे या, मला बी खायचे. मित्रांनो वडापाव खायला या, मस्त वडापाव आहे. पाव पण नाही बारीक, वडा झालाय मोठा. मित्रांनो आता पगोनी मी वडापाव खाल्लंय. किती खाल्लं वडापाव बघू आपण. आणि मी 3 पाव आणि 2 वडं. आणि मी मित्रांनो मी बी 3 पाव 2 वडं खाल्लेले. तर आता आपला बघा पगोचा वडा राहिलाय, खाऊन झाला बघा आता सगळं खाऊन झाले. पगोचंच राहिले, पगो खाते आता घरी जायचं आहे आम्हाला. तर आता चाललंय आपलं कपडे बघा बघी कसले आणल्या ते काय आणल्या ते. आता शिव घालून बघितलं बघ की घालून येतोय का. तिला येतोय पण तिने घेतलेला काळा. आता ती आधीच काळे मग ते काळा मॅच होत नाही, त्यामुळे मी घेतला येऊ. मित्रांनो या ठिकाणी आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे. हे जे वांग्याचं कालवण आहे हे आपल्या ताईबाईने केले. आणि आता बाजरीची भाकर नाही ज्वारीची भाकर आहे. त्याचबरोबर हे आपलं वाटाण्याचं कालवण केले दादांसाठी. दादा तुम्हाला वांग नाही ना खायचं. वांग नाही ना खायचं. आणि आपले ताय कसं झालंय जेवण, एक नंबर. हा. आणि आपल्या आता कालवण केलंय म्हणलं ताई एक नंबरच म्हणणार आहे. हा मग काय तुम्ही खाऊन बघता का मग. हा ना बघतो ना, खाऊ नका. मी वाटण्याचं नाही गेलं, वांग्याचं खाऊन काढा. बर. तर मित्रांनो मस्तपैकी आपलं जेवण बिवण झालेलं आहे. आणि आता बघू कधी जाणार. उद्या जाणार होय. हा काय जाणार. पिया जाणारले म्हणून का शाळा भरली म्हणून. पिया जाणारली म्हणून. आणि शाळा भरली म्हणून नाही जाणार होय. नाही. तर मित्रांनो उद्या जाणार आहे आपली पगू. आणि आजचा आपला
हा ब्लॉग तुम्हाला दिवसभराचा कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.